दिसतंय ते तुम्ही कनेक्ट होता. ओके. ते फॉर्म काय असतो, म्हणजे समोर प्रतिमा दिसते, आवाज येतो की आणखी काय वेगळं? हां, याला सायंटिफिक टर्म आहेत. बरं. क्लिअर वॉयन्स, क्लिअर ऑडियन्स, क्लिअर सेंटियन्स असे एकदम स्पेसिफिक सायंटिफिक शब्द आहेत. आपल्या पुराणांमधले शब्द द्यायचं म्हणलं तर दिव्य दृष्टी, हो हो. दिव्य श्रवण, बरोबर. टेलिपॅथी त्याला म्हणतो, परचित्त अभ्यास. क्लिअर वॉयन्स म्हणजे काही विजन दिसतात तुम्हाला, फोटोसारखं दिसू शकतं, व्हिडिओसारखं दिसू शकतं, पण हे फ्रॅक्शन असतात. असं कंटिन्यू एकच फिल्म प्ले होते असं नाही दिसत. तर ह्याला म्हणतात क्लिअर वॉयन्स. क्लिअर ऑडियन्स म्हणजे तुम्हाला शब्द दिले जातात. जसं की आताचं एक कम्युनिकेशन होतं, तर तो सोल मला कंटिन्यू सांगत होता मावा केक, मावा केक. तर ज्यावेळी शब्द पण येतो किंवा विजन पण येतं, त्याच्याशी एक भावना रिलेटेड असते, फिलिंग पण असते. आता मावा केकचे किती अर्थ असू शकतात, की ह्याला मावा केक खायचा होता का, की मावा केक आवडत होता का, की जे क्लायंट माझ्याशी बोलते त्यांचं जे आप्तेष्ट आहे त्याला मावा केक खायचं आहे का. पण त्याची भावना जी आहे, मावा केक म्हटल्यानंतर मला काय फील होते, तर मला हे फील होत होतं की मला खूप आवडतोय मावा केक आणि मी मावा केकचं जेवण करू शकत होतो. ह्या पद्धतीने त्यांनी मला फील करून दिलं. किंवा मैसूर पाक. मैसूर पाक मला दाखवला गेला होता, तर जे क्लायंट होते, कनेक्टेड होते, त्यांनी सांगितलं की मला मैसूर पाक यांनी खूप खायला घातलेला आहे. तर इतक्या स्पेसिफिक गोष्टी, याला आपण एव्हिडन्स म्हणतो. तर जे स्पिरिट मीडियमशिप आहे ते जनरलसुद्धा आहे आणि दुसरं येतं एव्हिडेन्शियल मीडियमशिप, जी मी करते, की मला प्रूफ द्यायला आवडतात. समोरच्याला कळलं पाहिजे की हा सोल जो आहे हा माझ्याच माणसाचा आहे.